तर नगर पंचायतीत राजन पाटलांची सून बिनविरोध असल्याचं सध्या समोर येत आहे। प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड झालेली आहे। सध्या आपण पाहू शकतो मोठी बातमी, नगर पंचायतीत राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येण्याची शक्यता दाट झाली। मोठी बातमी म्हणू शकतो। नगर पंचायतीत राजन पाटलांची सून बिनविरोध असल्याचं सध्या समोर येते। प्राजक्ता पाटील असं त्यांचं नाव असून नगर पंचायतीत प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून येणार आहेत। प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड झाल्याची बातमी सध्या समोर येते। नगर पंचायतीतलं राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाजलंय आणि त्या संदर्भातली सध्या मोठी बातमी समोर येते। नगराध्यक्षपदाची भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची बातमी। अपक्ष सरस्वती शिंदेंचा अर्ज हा मागे घेण्यात आलाय। प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड होऊ शकते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवणे। विशाल, खरं तर उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्याच ठिकाणी अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचं आव्हान जे आहे ते प्राजक्ता पाटील यांना होतं। मात्र सरस्वती शिंदे यांनी देखील अनगरमध्ये आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता प्राजक्ता पाटील जे आहेत यांची बिनविरोध निवड जी आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्यावेळेस उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाला त्यावेळेसच संपूर्ण राजन पाटील समर्थक जे आहेत त्या अनगरमध्ये त्या ठिकाणी एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। इतकंच नव्हे तर राजन पाटील यांच्या मुलांनी थेट अजित पवार यांना देखील चॅलेंज दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता अनगरमध्ये जे आहे तो जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयाचा गुलाल जो आहे तो प्राजक्ता पाटील यांनी जो आहे तो उधळल्याचा आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता दाट झाली।